एका आईने साक्षात मृत्यूलाच कसं पळवून लावलं, अंगावर काटा आणणारी ही घटना घडली आहे नंदुरबारमध्ये. घरात खेळणाऱ्या 2 चिमुकल्यांवर थेट बिबट्याने झडप घातली. पण या आईने जे धाडस दाखवलं ते ऐकून संपूर्ण देश आज तिला सलाम करतोय. बिबट्या असा प्राणी आहे ज्यांच्या एका पंजाच्या फटक्यात 500 किलोची शिकार क्षणात ढीग होते, ज्याला पकडण्यासाठी 10 बलवान पुरुषही कमी पडतात आणि जवळ जायचं म्हटलं तरी त्याला भूक घ्यावी लागते. हाच भयानक आणि हिंस्त्र नरभक्षक बिबट्या अचानक एका साध्या महिलेच्या घरात शिरला. नंदुरबार जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात ही घटना घडली. 3 महिला घरात बसल्या होत्या आणि तिची 2 मुलं बाजूलाच मजेत खेळत होती. तितक्यात दारातून थेट बिबट्या घरात आला. तो बिबट्या लहान मुलांवर म्हणजेच तिच्या पोटाच्या गोळ्यांवर झडप घालणारच. तितक्याच त्या माऊलींची नजर पडली. तिथे सामान्य असताना भीतीने पळून गेला असता, पण ती आई अजिबात घाबरली नाही. आपल्या पोटच्या मुलांसाठी तिने क्षणाचाही विचार न करता असं काही धाडस दाखवलं आणि असा काही त्या बिबट्याला शिकवला. तो हिंस्त्र बिबट्यासुद्धा गार झाला. आपल्या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी या माऊलीने दाखवलेल्या धैर्याचे वन विभागांचे अधिकारीही चक्रावून गेले असून संपूर्ण देशात आज या आईच्या धाडसाचं प्रचंड कौतुक होत आहे. अशा भयानक बिबट्याला एका मातेने कसं हतबलं केलं, तिने नेमकं काय केलं, कसं डोकं चालवलं, ज्यामुळे बिबट्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळूनच जावं लागलं. कशी होती ती आई आणि बिबट्याची थरारक झुंज, चला जाणून घेऊया. आई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर माय, ममता आणि घर सांभाळणारी रूपरेषा येते. पण हीच माता जेव्हा मुलांवर संकट येतं तेव्हा थेट दुर्गेचं रूप घेते. ही घटना घडली आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील होळ मोहिदा या गावात. वैशाली विशाल भाबरे असं या माऊलीचं नाव असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. वैशालीताईचं कुटुंब अत्यंत गरिबीतलं, मोलमजुरी आणि घरकाम करून त्या कुटुंबाचं उदरनिर्वाह चालवतात. स्वभावाने एकदम मनमिळावू असलेल्या या साध्या महिलेमध्ये इतकं धाडस दडलेलं असेल अशी कोणाला कल्पनाही नव्हती. मंगळवारी रात्री संपूर्ण गाव शांत होतं. परिसरात बिबट्याचा वारंवार आधीपासूनच वाढला होता. वैशालीताईची मुलं घरात खेळत होती आणि तितक्यात तो अशस्त्र बिबट्या घरात शिरला. बिबट्या मुलांवर झडप घालणारच. तितक्याच त्या आईने जीवाची पर्वाही न करता असं जबरदस्त डोकं चालवलं की वन विभागही तिचं कौतुक करत होते. या हिंस्त्र बिबट्याला मुलांचं काहीच भलंबुरं करता आलं नाही कारण आणि जीव वाचवून पळायला लागला तोच. त्या परिसरात बिबट्याची इतकी दहशत होती की लोक रात्री घराबाहेर पडायलाही घाबरायचे. शेजारच्या गावात आणि जवळच्या ऊसाच्या शेतात बिबट्यांची मादी तिच्या पिल्ल्यांसोबत फिरताना दिसायची. गावात सगळीकडे एकच चर्चा होती, रात्री दरवाजे बंद ठेवा, लहान मुलांचा अंधार झाल्यावर बाहेर सोडू नका. ठिकठिकाणी अशा सूचना दिल्या जात होत्या. लोक अंधार पकडायच्या आत शेतातली कामं आटोपून घराकडे पळायची. बिबट्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यावर किंवा वाहनांवर हल्ला करतो हे सगळ्यांनाच ठाऊक होतं. पण तो थेट कोणाच्या घरात शिरून हल्ला करेल अशी कल्पना कोणाला स्वप्नातही केलेली नव्हती. पण 2 दिवसापूर्वी घडलेल्या या विचित्र घटनेमुळे वैशालीताईंचा मोठा धडा शिकवलेला होता आणि तोच अनुभव पुढे त्यांच्या कामी आला. नेमकं काय घडलं होतं त्या 2 महिन्यांपूर्वी? त्यांच्या शेजारीच मनीषा नावाची एक मैत्रीण राहत होती. एका रात्री त्या मनीषाताईंच्या घरी असा काही प्रकार घडला ज्यांच्यामुळे वैशालीताई सतर्क झाल्या होत्या. मनीषाताईच्या बाबतीत नक्की काय घडलं होतं आणि त्या घटनेतून वैशालीताईंनी असं काय शिकवून ठेवलं ज्याचा वापर आपण त्यांनी स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी केला. मनीषाताई आणि वैशालीताईची खूप घट्ट मैत्री होती. रात्री जेवण झाल्यावर त्या नेहमी बाहेर उभं राहून किंवा खिडकीतून एकमेकींशी गप्पा मारायच्या. 2 दिवसापूर्वी गोष्ट. एका रात्री असं गप्पा मारणं सुरू असताना मनीषाताईचा कुत्रा अचानक गेटच्या बाहेर गेला. बाहेर जाताच तो एका जागी थांबला आणि शेपटी वर केली आणि विचित्र हालचाल करू लागला. मनीषाताईला वाटलं कोणी अनोळखी माणूस आला असेल, पण तो कुत्रा एकदम शांत उभा होता. त्याच्या तोंडातून भुंकण्याचा आवाजही निघत नव्हता. मनीषाताई आणि वैशालीताई गप्पा मारतच होत्या. तितक्यात अंधारातून अचानक बिबट्याने झडप घातली आणि एका क्षणात त्या कुत्र्याचा शिकार केला. या भयानक घटनेने दोघीचेही डोळे उघडले. बिबट्या आता घराच्या वेशीपर्यंत पोहोचलाय हे त्यांच्या लक्षात आलं. तेव्हापासून गावात रात्रीचे दरवाजे आणि खिडक्या घट्ट बंद करायची सवय सगळ्यांनाच लावून घेतली होती. वैशालीताईने पती विशाल भांबरे हे कामाच्या निमित्ताने नेहमी बाहेर असायचे. त्यामुळे घरात वैशालीताई आणि त्यांची 2 लहान मुलं एवढेच असायचे. या धोक्याची जाणीव असल्यामुळे वैशालीताईंनी आपल्या मनात मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक योजना आखून ठेवली होती. पण त्यांना काय माहीत की या बिबट्याची भीती त्या मनाशी बाळगून होत्या. तोच बिबट्या एका रात्री थेट त्यांच्या घरात शिरणारा होता.
नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री वैशालीताई घरात स्वयंपाक करत होत्या. मुलांचं खेळणं सुरू होतं. पण दुर्दैवाने तोच भयानक क्षण आला. ती काळरात्र उजाडली आणि त्याच दिवशी त्यांच्या घरात एकानुभूतो ते भविष्यक्ती असा धक्कादायक प्रसंग घडणार होता. पण त्या रात्री वैशालीताई जे धाडस करणार होत्या त्यांचं नाव संपूर्ण देशात गाजणारच होतं. वैशालीताईची 2 लहान मुलं आजूबाजूला मजेत खेळत होती आणि वैशालीताई फ्रीजमध्ये बर्फाचं भांडं ठेवत होत्या. सगळं काही अगदी शांत सुरू होतं. पण म्हणतात ना, एका लहानशा चुकीमुळे भयंकर अनर्थ घडतो. रोज रात्री न विसरता दरवाजा बंद करणाऱ्या वैशालीताईकडून त्याच दिवशी चुकून दरवाजा उघडा राहिला. तोच त्या संकटाची त्यांना स्वप्नातही कल्पना नव्हती. ते संकट आता दारात उभं होतं. फ्रीजचा दरवाजा बंद करून वैशालीताई जशा मागे वळल्या तितक्याच त्यांना अंधारातून एक भयंकर गुरगुऱ्या आवाज आला. एक विचित्र चाहूल लागली. वैशालीताईंनी भीतीने थरथरत मागे वळून पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून त्यांच्या अंगावर शहारे आले. एक प्रचंड मोठा अजस्त्र बिबट्या थेट त्यांच्या घरात शिरला होता. आता पुढे जे घडणार होतं ते ऐकून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकेल. आता समोर थेट जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला होता. सुरुवातीला वैशालीताईंना वाटलं एखादा कुत्रा घरात आलाय. पण कुत्र्याचं भुंकणं आणि बिबट्याचं भयानक गुरगुरणं यातील फरक त्यांना चांगलाच ठाऊक होता. 2 महिन्यापूर्वी जेव्हा बिबट्याने त्यांच्या शेजारच्या कुत्र्यावर शिकार केला तेव्हा बिबट्याची हालचाल, त्यांच्या येण्या जाण्याची पद्धत वैशालीताईंनी खिडकीतून बारकाईने पाहिली होती. तोच थरारक अनुभव आज थेट स्वतःच्या घरात त्यांच्यासमोर उभा होता. तो प्रचंड मोठा बिबट्या घरात शिरला. त्याने एका क्षणाचाही विलंब न करता समोर खेळणाऱ्या चिमुकल्यावर झडप घालण्याची तयारी सुरू केली. बिबट्या जसा जसा पुढे सरकत होता तशा तशा वैशालीताई आपल्या 2 मुलांना मागे मागे सरकवत होत्या. स्वतःच्या मागे मागे जाऊ लागल्या. तो बिबट्याही घरात असल्यामुळे थोडासा बावबचावलेला आणि गोंधळलेला अवस्थेत होता. आता पुढे वैशालीताईंनी जे केलं त्याने संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. कदाचित तो बिबट्या बाहेरून कोणाच्या तरी पाठलागाने घाबरून पळत आला असावा. त्यांचे ते टाकेदार दात आणि अणुचुकीदार नखे स्पष्ट दिसत होती. अवघ्या एका क्षणात तो चिमुकल्यावर तुडून पडणार होता आणि त्याने जर हल्ला केला असता तर भयंकर अनर्थ घडला असता. पण म्हणतात ना, जेव्हा मुलांवर संकट येतं तेव्हा आई अंगात साक्षात दुर्गामाता अवतरते. अगदी तसंच घडलं. बिबट्याने लहान मुलांवर झेप घेतलीच तेवढ्यात त्या क्षणी माऊली मुलांच्या आणि बिबट्याच्या मध्ये थेट ढाल बनून उभी राहिली. तिने स्वतःच्या जीवाचा जराही विचार न करता बिबट्याची ती भयानक झेप स्वतःच्या अंगावर घेतली. बिबट्याने थेट गळ्यावर वार केला. हे लक्षात येताच वैशालीताईंनी आधी दोन्ही हातांनी स्वतःचा गळा घट्ट झाकून घेतला आणि त्यानंतर तिने जे केलं त्याने विचार कोणत्याही सामान्य माणूस संकटाच्या वेळी करूच शकत नाही. त्यांच्या लक्षात आलं होतं की बिबट्याचे कान खूप नाजूक असतात. तिने क्षणाचाही विलंब न करता बिबट्याचे दोन्ही कान आपल्या हाताने घट्ट पकडले आणि इतक्या ताकदीने पिळले की वेदनेने तो हिंस्त्र बिबट्या हलबत झाला. त्यांची फकड ढिल्ली झाली आणि तो बाजूला सरकला. तिची संधी साधून वैशालीताईंनी त्यांचा सतत ताकदीने पुढे रेडा दिला आणि थेट दरवाजाच्या बाहेर ढकललं. आता क्षणार्धात दाराची कडी लावून घेतली. एका साध्या माऊलीने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि प्रचंड धैर्याच्या जोरावर साक्षात काळालाही दरवाजाबाहेर घालवलं. तिच्या या अचाट धाडसाने वनविभागाचे अधिकारी अचंबित झाले असून संपूर्ण देशात या वीर माऊलीचं कौतुक होतं. आपल्या मुलांच्या रक्षणासाठी या आईने दाखवलेल्या धैर्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.